श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 12वा श्री सद्गुरु चातुर्ताश्रम ग्रहणम श्री सद्गुरु परंपरा कथन नाम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरुभ्यो नमः। श्री सद्गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवित्वाचा। बघा श्रीराम समर्थ। बघा अध्याय 11वा मध्ये आपण बघितलं काय हो, नरहरी बाळ मुंज झाली की त्यांना काय हो, चारी वेद यायला लागले आणि चारी वेद जे बाळ शब्दही बोलू शकत नव्हतं ते बाळ चारी वेद बोलायला लागलेलं बघून सगळे लोक काय झाले, विस्मित आश्चर्यचकित झाले। आणि ते बाळ आईला काय म्हणालो की आई मला आता कुठं जाणे आहे, मी आता भ्रमण करणार आहे 7व्याच वर्षी। बघा किती वैराग्य, म्हणजे तो परमेश्वरी अवतारच होता म्हणून तो बोलला तसं। त्यावेळेस आई ही आईच असते। काळजीनं आईनं काय हो केला, बाळाला उपदेश केला। काय केला की बाबा गृहस्थाश्रम स्वीकार आणि नंतर काही दिवसाने काय करतो, संन्यास मार्ग स्वीकार। म्हणून आईनं काय दिले हो, आपण पाहिलं आईनं दिलं, ज्ञान दिलं बाळाला। आता ह्या अध्यायामध्ये बघतोय आपण की सद्गुरु काय करतायत हो, जननीला सांगतायत काय, आईला काय म्हणतायत, तू मला शिकवते बरोबर आहे, असं सांगते बरोबर आहे, परंतु अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवित्वाचा। अनित्यानी शरीरानी विभवो नैव शाश्वता नित्यम सन्निहितो मृत्यू कर्तव्य धर्म संग्रहा। काय हो सद्गुरु म्हणतायत, हे शरीर काय आहे, अनित्य आहे, या जीवित्वाचा काय नाहीये, भरवसा नाहीये। एखादा असेल स्थिर जीवी त्याशी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह विभो भावी पुढे कवन भरवसा। काय म्हणतात हो सद्गुरु म्हणतात, ज्याला हे चारी आश्रम काय करायचे स्वीकारायचे त्याला ती तुझं ज्ञान काय होईल, उपयोगी पडेल। एखादा असेल स्थिर जीवी त्याशी तुझी बुद्धी बरवी, त्याशी तू जे सांगते ती त्याला लागू पडते, परंतु माझं काय नाहीये, मी अनित्य आहे, मी काय नाहीये, स्थिर नाहीये एका जागेवरती। देह म्हणजे क्षणभंगुर नाही राहिले कवन स्थिर जववरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे राहटावे। काय हो सद्गुरूंनी सांगितलंय, देह म्हणजे काय हो, क्षणभंगुर आहे, पाण्याचा बुडबुडा आहे। देह म्हणजे काय हो, पाण्याचा बुडबुडा आहे। इथं कोणी स्थिर राहिले का हो, जे जे डोळ्याला दिसतंय। आता समर्थांनी पण चालू समासामध्ये काय हो सांगितलंय, आपण फक्त काय हो सगुणाचा आधार घ्यायचा आहे, कशासाठी, निर्गुणाची भक्ती करण्यासाठी। आता भक्तांना प्रश्न पडतो की काय हो, आपल्याला आत्मज्ञान झालंय, मग हे कशासाठी पाहिजे, आपल्याला सगुणाची भक्ती कशासाठी करायची, तर सगुणाची भक्ती एवढ्यासाठीच करायची की काय हो, निर्गुणापर्यंत जायचंय। म्हणजे जोपर्यंत आपलं शरीर आहे तोपर्यंत आपण काय करायचंय, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याला अन्न पाणी जसं लागतं तसं देवाचं भजन सगुण रूपातलं करावंच लागतं। त्यावेळेस हा देह काय जातो, निर्गुणाला शरण जातो। तसं सद्गुरु काय सांगतात, देह म्हणजे क्षणभंगुर नाही राहिले कवण स्थिर जववरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे राहटावे। देह म्हणजे काय, क्षणभंगुर आहे, जोपर्यंत शरीर चांगला आहे तोपर्यंतच काय हो पुण्य मार्गे राहटावे, म्हणजे पुण्य मार्ग करत जावे। कारण आपण आपल्याकडे समजूत काय आहे म्हणतात, एखाद्या लहान मुलं जर परमार्थ करायला लागली तर म्हातारी माणसं काय म्हणतात हो की अरे परमार्थ हा म्हातारपणी करायचा असतो। ही चुकीची धारणा आहे। जवरी दृढ असेल शरीर, जोपर्यंत शरीर चांगलं आहे तेव्हाच काय करायचं हो, तेव्हापासूनच पुण्य मार्गाने राहायला सुरुवात केली पाहिजे। कारण देहाचा काय नाहीये, भरवसा नाहीये। जो असेल मृत्यूशी जिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य त्याशी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे। काय म्हणतात सद्गुरु,
जो मृत्यूला जिंकणारा असेल त्यानं काय व शरीराचं काय रक्षण करावं. ज्यानं मृत्यूला जिंकलंय त्याला काळजी शरीर जगवायची. ज्याला मृत्यू येणे नाही जाणे नाही त्याला काय तुझा उपदेश सत्य हे पडणार आहे, पचनी नाही पडणार आहे. म्हणजे सद्गुरूंना काय सांगायचंय, मला तुझा उपदेश पचनी पडणार नाहीये, कारण देह कसा आहे, क्षणभंगूर आहे. त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे. आता मी तर काय मृत्यूला जिंकलेलं नाहीये, त्यामुळं मी काय तुझ्यासारखं काय करू शकत नाही, पुढे वर्तन करू शकत नाही. आणि तुझं जर खरं असेल तर काय हो, खरोखर तसं काय करीन, धर्म करीन पुढे. अहो रात्री आयुष्य उणे होत असते क्षणक्षणे, करावा धर्म याची कारणे पूर्ववयसी परेसा. काय सांगितलं हो सद्गुरूंनी, अहो रात्र आयुष्य उणे. प्रत्येक आता जो तास गेला, 2 तास गेले, हे काय होतंय हो. आपण वाढदिवस साजरे करतो, काय करतो, वाढदिवस साजरे करतो. वाढदिवस म्हणजे खरं काय असतं, आपल्या आयुष्यातील 1 वर्ष काय होत असतं, कमी होत असतं. आपण 1 वर्षाने मृत्यूच्या जवळ चाललेला असतो. म्हणून सद्गुरू काय म्हणतायत आईला, अहो रात्री आयुष्य उणे होत असते क्षणक्षणे. प्रत्येक क्षणाने आयुष्य काय होतंय हो, कमी कमी होतंय. म्हणून लहानपणापासूनच काय करायचं आहे हो, परमार्थ करायचा आहे. अल्पोदकी जैसा मत्स्य तैसे मनुष्य अल्पायुष्य, जवरी असे प्राणी सुरस धर्म करावा परेसा. काय सांगतायत, माशासारखं माणसाचं आयुष्य कसं आहे हो, अल्पायु आहे. आता कलियुगात तर माणसाला आयुष्य किती आहे हो, 100च्या आतच. म्हणजे 100 वर्ष माणसं जगलेत असं थोडीशीच माणसं आहेत, जास्त माणसं नाही आहेत. अल्पोदकी जैसा मत्स्य तैसे मनुष्य अल्पायुष्य, जवरी असे प्राणी सुरस धर्म करावा परेसा. धर्म तोपर्यंत काय करायचंय हो, तोपर्यंत काय करायचंय, जोपर्यंत म्हणजे हे आयुष्य कसं आहे हो, अल्प आयुष्य. मिळालेलं आयुष्य कसं आहे, अल्प आयुष्य आहे. आणि त्या मिळालेल्या अल्प आयुष्यामध्येच काय करायचं आहे हो, परमार्थ करायचा आहे, धर्म करायचा आहे. जैसा सूर्याचा रथ चाले, निमिष होता शीघ्र काळे, 22 सहस्र गाव पळे, तैसे आयुष्य क्षीण होय. काय हो, सूर्याच्या चालण्याबरोबर काय होते हो, रोज सूर्य काय रोज उगवतोय मावळतोय, उगवतोय मावळतोय, तसं तसं माणसाचं काय होतंय हो, प्रत्येक सूर्याच्या उगवण्याबरोबर माणसाचं काय होतंय हो, आयुष्य कमी कमी होतंय. पर्जन्य पडता वृक्षावरी, उदक राहे पर्णागरी, स्थिर नव्हे अवदारी, पडे भूमीवरी सवेची. आता पाऊस पडला की काय होतं, पानावरती काय पाणी पडतं, परंतु ते पाणी त्या पानावरती स्थिर राहू शकत नाही, ते काय हो, भूमीवरती लगेचच गळून पडतं. तसं हे शरीर आहे, तैसे शरीर नव्हे स्थिर, जीवित्वा मरण निर्धार, यौवन अथवा होताची जर, कलेवर हे नश्य जाना. तसं हे शरीर काय आहे हो, तसं हे शरीर स्थिर नाहीये. सद्गुरू सांगतायत स्वतःच्या आईला की जन्म घेतलाय म्हणजे मरण येणारच. मग ते यौवनात येईल किंवा म्हातारपणात येईल हे सांगता येत नाही. हे काय आहे, शरीर म्हणजे नश्वर आहे. हे शरीर कसं आहे, नाशिवंत आहे. त्यामुळे काय हो करायचंय, ज्या क्षणी आपल्याला कळलं की काय हो, हे शरीर काय आहे, नाशिवंत आहे, प्रत्येक सूर्याच्या उगवण्याबरोबर आपलं काय कमी होतंय हो, आयुष्य कमी होतंय, त्या क्षणी काय करायचंय हो, परमार्थाला सुरुवात करायची, धर्म करा असं सद्गुरू सांगतायत. याची कारणे देहासी, विश्वासू नये परेशी, मृत्यू असे हा सहवासी, धर्म करावा तात्काळी. बघा सद्गुरू लगेच सांगितलं का नाही, यासाठी देहावर विश्वासून राहायचं नाहीये की बाबा मी म्हातारपणात काय करीन, धर्म करीन, म्हातारपणात मी परमार्थ करेन. आपल्याला बघा लहानपणी सांगत आलेत सगळेजण काय हो,
परमार्थ काय तरुणपणी करायचा असतोय, म्हातारपणी करायचा असतो. परंतु हे शरीर जिथं नित्य अनित्य शरीर आहे, ह्या शरीराचा भरवसाच नाही तर म्हातारपण कुणी बघितलंय. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, ज्या क्षणी परमार्थ आपल्याला मिळालाय त्या क्षणापासून काय करायचं आहे, परमार्थ करायचा आहे. आणि आपलं शरीर कशाला लावायचंय, कारणी लावायचंय, त्या भगवंताच्या कारणी लावायचंय. पिकले पान वृक्ष जैसे, लागले असे सूक्ष्म वेसे, तैसेची शरीर हे भरवसे, केदवा पडेल नकळे जाना. बघा किती सुंदर भाग दिलाय समर्थांनी. समर्थ काय म्हणतात, जसं वृक्षाचं पान पिकलं की लगेच काय पडतं, गळून पडतं, तसं हे शरीर केव्हा गळून पडेल याचा काय नाहीये, भरवसा नाहीये. म्हणून काय हो करायचंय, धर्म. धर्म म्हणजे काय हो, धर्म करावा तात्काळी. समर्थांना काय सांगायचंय, काय व शिकवलंय आपल्याला सद्गुरूंनी, कोणता धर्म शिकवलाय, मानवता हा धर्म शिकवलाय. मानवता धर्म म्हणजे काय हो, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, ही शिकवण देण्यासाठी तर काय हो सद्गुरूंनी काय घेतले हो, अवतार घेतले. नृसिंह सरस्वती म्हणून, श्रीपाद श्री वल्लभ म्हणून, आता जे कार्याला आहेत त्यांनी काय घेतले, तो अवतार घेतलेत. आणि सगळ्या जगाला काय करतायत हो, ते शिकवण देत आहेत. काय, माणसाने माणसाशी माणसासारखं वागणे, यालाच काय म्हणायचं, धर्म. हाच खरं काय आहे हो, धर्म आहे. आणि ह्याच धर्माचं पालन करा. हे कोण सांगतायत, सद्गुरू सांगतायत, मातेला आपल्या सांगत आहेत. एखादा नर कळंतरासी, द्रव्य देतो पर्येसी, दिवस गणना करी कैसी, तैसा यम काळ लक्षित असे. एखादा माणूस कामाला आला तर काय करतो, दिवस मोजतो. आज माझे एवढे दिवस भरले, 8 दिवस भरले, माझे एवढे पैसे झाले, दिवस मोजतो, पैसे मोजत असतो. आणि तसं ज्याप्रमाणे माणूस कामावर गेल्यानंतर जसं दिवस मोजत असतो की माझे एवढे दिवस भरले, तसं यम काय करत असतो, आपला तैसा यम काळ लक्षित असे. तसं काम यम काय करतो असतो, काळ काय करत असतो, लक्ष ठेवून आहे आपल्यावरती. काय करतोय आपण, आपण किती वेळ घालवला कुठं, हे काय करतोय, काळ लक्ष देऊन आहे आपल्यावरती. जैशा समस्त नदी देखा, समुद्रासी घेऊन जाती उदका, परतोनी न येती जन्मभूमिका, तैसे आयुष्य न परते. बघा किती सुंदर सद्गुरूंनी सांगितलंय. हा भाग आपल्या प्रत्येकाला काय पडतोय व लागू पडतोय. काय म्हणतात समर्थ, काय म्हणतात सद्गुरू, की जशा नदी काय हो, सगळ्या नदी मिळून कुठं जातात, शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. पण एकदा समुद्रात मिसळल्यानंतर परतोनी न येती जन्मभूमी, परत त्यांना जन्मभूमिकेला येता येतंय का हो, नाही येता येत. तसं आयुष्य आहे. एकदा आयुष्य निघून गेलं की ते परत मिळतंय का हो, नाही मिळत. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, जशा समुद्राला नद्या जाऊन मिळतात, परंतु परत त्यांना आपल्या जन्मभूमीला येता येतंय का, नाही येता येत. तसं गेलेलं आयुष्य परत पुन्हा मिळत नाही. म्हणून मिळालेल्या आयुष्याच्या ज्या क्षणी आपल्याला कळलंय की आपण काय करायचं आहे हो, परमार्थ करायचा आहे, धर्म करायचा, त्या क्षणापासून काय करायचं आहे हो, परमार्थ करायचा आहे. जैशा समस्त नदी देखा, समुद्रासी घेऊन जाती उदका, परतोनी न येती जन्मभूमिका, तैसे आयुष्य न परते. अहो रात्री जाती पळोन, ऐसे निश्चय जाणोन, पुण्य न करती ते जे जन, ते पशु समान पर्येसा. अहो रात्री जाती पळून, काय हो, असं एवढं कळून जर आपलं आयुष्य काय करत असतील, वाया घालवत असतील, जी माणसं पुण्य करत नसतील ते काय हो, पशु समान समजायची. ती माणसं काय हो, पशु समान समजायची. जया दिवशी पुण्य घडले नाही, वृथा गेला दिवस पाही, तया यमासी करुणा नाही, करावे पुण्य तात्काळ. हे वचन कुणाच्या तोंडाचं, कुणाच्या मुखातून निघालेलं वाक्य आहे हो, स्वतः सद्गुरू नृसिंह सरस्वती, स्वतः सद्गुरू
कुणाला सांगत आहे तो? आईला सांगत आहेत. म्हणजेच कुणाला सांगत आहे हो? आपल्याला सर्वांना सांगत आहेत. काय सांगत आहेत? जया दिवशी पुण्य घडले नाही, ज्या दिवशी आपल्याकडून पुण्य घडत नाही, वृथा गेला दिवस पाही. तुमचा काय गेला? तो दिवस व्यर्थ गेला. त्या यमाला करुणा नाही. काय हो, ते यमाला करुणा आहे का? त्या यमाला करुणा नाही. म्हणून करावे पुण्य तात्काळ. म्हणून पुण्य काय करायचंय? तात्काळ. ज्या क्षणी कळलंय की पुण्याने सगळं होतंय, म्हणून त्या क्षणापासून काय हो? पुण्य करायला सुरुवात करायची. आता पाप म्हणजे काय हो? एखाद्याला विनाकारण मारणे. काय ते आता एखाद्याचा जीव घेतला आपण, तर हे काय आहे हो? पापच आहे. मग हे असलं पाप सांगितलेलं नाही समर्थांनी. काय सांगितलंय हो? धर्म करा. धर्म म्हणजे काय हो? मानवता धर्माने वागा, आचरण करा. समर्थांनी सांगितलंय तसा परमार्थ करा. कारण का हो? जया दिवशी पुण्य घडले नाही, वृथा गेला दिवस पाही, तया यमासी करुणा नाही, करावे पुण्य तात्काळ. आपल्याला ज्या वेळेस कळलंय की बाबा ह्यातून पुण्याई प्राप्त होते, त्या क्षणी पुण्य करायला काय करायचे? पुण्य साठवायला सुरुवात करायची. कारण त्या यमाला काय नाही हो? करुणा नाही. पुत्र दारा धनगोदन, आयुष्य देह येणे गुण, जे जन निश्चित म्हणती जाण, ते पशुसम पर्येसी. पुत्रधारा म्हणजे काय काय लोकांना काय हो? पुत्र, धन गोळा कराय म्हणजे माझा संसार. पुत्रधारा धनगोदन, आयुष्य देह येणे गुण, जे जन निश्चित म्हणती जाणते पशुसम परेसी. म्हणजे काय हो? सद्गुरूंनी काय सांगितलंय? जे लोक गृहस्थ आश्रमात अडकून बसतात, नुसतं जीवनात काय करतात? येतात, जन्म घेतला या पृथ्वीवरती, बरोबर आहे, ठीक आहे, ह्याला फसव त्याला फसव. स्वतःच्या मुलांसाठी काय करतात हो? भरमसाठ संपत्ती गोळा करून ठेवतात. परंतु त्या संपत्तीचा उपयोग काय? जी काय हो? ज्यातून पुण्यच नाही, पापाने कमवलेलं धन, ते काय आहे हो? आणि ह्यातच काय करतात हो? आयुष्य व्यर्थ वाया घालवतात. स्वतःच्या म्हणजे पुत्र पत्नी यामध्ये संसारात काही करून नुसता काय हो? संसार माझ्या 7 पिढ्यांना पुरेल असं काय करतात? संसार करत असतात. पण त्या संसाराला कोणीही विचारत नाही. कारण ज्या क्षणी यम येतो त्या क्षणी काय हो? मला सांगा, भले भले राजे महाराजे होऊन गेले, काय हो उपयोगाला येतं शेवटी? काय हो? कितीही श्रीमंत व्यक्ती असेल, मृत्यू जर आला त्याला, तर काय हो? हे सगळं हितच ठेवावं लागतंय. आणि देहाला काय करतात हो? जे काय असेल ते क्रिया करून जाळून टाकतात, पुरून टाकतात. म्हणजे जी काय क्रिया असेल ते करतात. मग काय सोनं वगैरे देतात का हो? बरोबर काही देत नाहीत. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की काही लोक काय करतात हो? आयुष्य हे सगळं साठवण्यामध्ये घालवतात. पुत्र दाहरा धन गोधन, आयुष्य देह येणे गुण, जे जन निश्चित म्हणती जाण. सगळं त्यांना हे सगळं खरं वाटतं. काय हो? पुत्र, जमीन जुमला, पैसा अडका, हे सगळं काय वाटतं? सत्य वाटतं. हे काय आहे हो सगळं? ते पशुसम पर्येसी. ते काय आहेत? पशु समान आहेत. ज्याला कशाचं ज्ञानच नाही, फक्त संसाराचं ज्ञान आहे, परमार्थाचा कसला गंधच नाही. त्याचं जीवन कशाप्रमाणे आहे हो? ते पशु समान आहे, प्राण्यांप्रमाणे आहे त्याचं जीवन, असं सद्गुरू सांगतायत. जैसी सुसरी मनुष्यासी, भक्षिती होय पर्येसी, तैसे या शरीराशी वृद्धाप्य भक्षी अवधारा. जसं बघा एखादी सुसरी मनुष्याला काय करते हो? भक्षण करते मनुष्याचं. त्याप्रमाणे हे वृद्धपण माणसाचं काय हो? माणसाला काय करत असतं हो? शरीराला भक्षण करत असतं. म्हणजे असं होत नाही की जन्माला आलाय तो तसा चिरंतर तरुण राहतो, असं कधीही होत नाही.
तो कधी कधी ना कधी काय होतो, वृद्ध होतो. आणि ते वृद्धाप्य माणसाला काय करत असतं व भक्षत असतं. म्हणजे आयुष्य काय होत असतं, कमी 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 होत जातं. या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य विद्वजनी, आम्हा का हो वर्जसी जननी, काय बुद्धी बरवी असे. या कारणे, यासाठी काय करायचं, तरुणपणातच काय करायचं, पुण्य करायचं. मग ह्या पुण्यापासून आम्हाला कशाला वर्जित करते ग आई, असं कोण म्हणतायत, सद्गुरू म्हणतायत. जो यमाचा असेल इष्ट, त्याने करावा आळस हट्ट, अमरत्वे असेल जो सुभट, त्याने पुढे धर्म करावा. जो यमाचा असेल इष्ट, ज्याला लय यम प्रिय असेल, त्यानं काय करावा, आळस करावा, हट्ट करावा, त्या संसाराचा हट्ट करावा, आळस करावा. आणि ज्याला काय पाहिजे असेल, अमरत्व म्हणजे काय हो, ज्याला मोक्ष पाहिजे असेल त्यानं काय करावं व पुढे धर्म करावा. धर्माचे आचरण त्या व्यक्तीनं करावं ज्याला वाटतंय की काय हो, मला मोक्ष व्हावा. आणि ज्याला वाटतंय मला यमाच्याच दारी जायचंय, त्यानं काय करावं, त्यानं संसार करत बसावा. संसार म्हणजे स्वप्नापरी, जैसे पुष्प असे मोगरी, सवेची होय शुष्का परी, तया समदेह जाणा. संसार म्हणजे काय हो, स्वप्नापरी आहे. रात्री पडलेलं स्वप्न, जीवनामध्ये रात्री पडलेलं स्वप्न म्हणजे काय आहे हो, हा संसार, हा समजतात सद्गुरू. आणि कसं हो, जैसे मोगऱ्याच्या झाडाला फुल कुठपर्यंत उमलेल तोपर्यंत, आणि खाली पडलं की ते काय होतं हो, शुष्क. म्हणजे काय, लगेचच काय होतं हो, ते कोमसतं सगळं बघा. अशा पद्धतीनं काय आहे हो, तया सम देह जाना, तसं आपलं काय आहे, शरीर आहे. जैसी विजू असे लवेत, जैसे विजू असे लवत, सवेची होय अव्यक्त, तैसे प्राय देह होत, स्थिर नोहे परेसा. जशी बघा वीज चमकते आकाशामध्ये, क्षणामध्ये वीज चमकते आणि नष्ट होते, तसा हा काय आहे हो, देह आहे. त्या विजेप्रमाणे काय हो आहे, हा देह पण काय होणार आहे हो, क्षणात नष्ट होणार आहे. ऐसे नाना परी देखा, बोधिता झाला जननी जनका, विस्मय करती सभा लोक, बाळक केवी तत्व सांगतो. आता हे तत्वज्ञान सांगताना सर्वजण तिथे होते. सभामंडप पूर्ण गच्च, म्हणजे सगळे नगर, आपल्याला माहित आहे नरहरी बाळाचं काय होतं हो, मुंजी बंधन होतं. त्या कार्यक्रमासाठी, खूप मोठ्या कार्यक्रमासाठी माणसं खूप बोलवलेली होती. मग आता हे तत्वज्ञान बाळक आईला कुठं सांगतोय, ह्या सर्व सभेच्या समोर सांगतोय. आणि हे ऐकून सगळेजण काय झाले हो, विस्मित झाले. ऐसे नाना परी देखा, बोधिता झाला जननी जनका, विस्मय करती सभा लोक, बाळक केवी तत्व सांगतो. ऐकोणी पुत्राचे वचन, माता करीतसे नमन, देवा निरोपिले ज्ञान, विनंती माझी परिसावी. काय हो, पुत्राचं बोलणं ऐकून, सद्गुरूंचं बोलणं ऐकून सद्गुरूंच्या आईनं काय केलं हो, चरण धरले सद्गुरूंचे आणि काय केलं हो, विनंती केली. काय केली बघा आता, तुवा निरोपले अम्मासी, पुत्र चौगे होतील ऐसी, विश्वास नव्हे गा मानसी, कुळदेवता पुत्र राया. काय आई म्हणाली बघा, ठीक आहे पाया पडली, ठीक आहे बाबा, सांगितलं तत्वज्ञान, ठीक आहे. रजोगुणी माणूस तसाच असतो. आपणच आहे त्या जागेवर, हे लक्षात घ्यायचं. काय हो म्हणाली, तू सांगितलंय खरं आहे की काय तुला 4 पुत्र होतील, परंतु माझ्या मनामध्ये काय नाहीये, हा विश्वास नाहीये. म्हणून काय कर तू, जवरी होय एक सूत, तववरी राहावे समीपत, निरोप नेदी तवरी सत्य, म्हणून विनवितय वेळी. बघा काय म्हणाली आई म्हणाली की तू म्हणतोय खरं की काय तुला 4 पुत्र होतील, परंतु मला तुझ्या बोलण्यावरती काय नाहीये, विश्वास नाहीये. मुद्दाम म्हणते हो, कारण तोपर्यंत तर काय हो, बाळ काय राहील, माझ्या जवळ राहील, ही आईची काय असते, इच्छा असते. म्हणून जाणून बुजून काय म्हणते की
काय कर, जोपर्यंत एक मुलगा जन्माला येत नाही तोपर्यंत तू काय कर, माझ्याजवळ राहा अशी विनंती करते. माझे वचन अवेरुणी जरी जाशील निगोनी, प्राय न देईन तत्क्षणी हा निश्चय अवधारी. बघा, रजोगुणी माणसं सद्गुरूंना सुद्धा काय करतात, आडवं लावतात. सद्गुरूंना सुद्धा एखादं कार्य करायला भाग पाडतात. काय म्हणाली, जर तू निघून गेलास तर काय देईन, तू माझं वचन जुगारून जर तू निघून गेलास तर काय देईन, मी प्राण देईन. पुत्र नवसी तू आम्हासी, आमुचे कुळदैवत होसी, सत्य करी गा वचनासी, बोल आपुले दातारा. तू माझ्यासाठी पुत्र नाहीस, आमचं कुलदैवत आहेस. आणि माझं वचनाचं काय कर, तू सत्य कर. आणि तुझे वचन काय कर, म्हणजे माझ्या वचनाचं काय कर, पालन कर. आणि तुझं वचन, तू जे बोललाय तोंडाने ते काय कर, सत्य कर. ऐकोनी मातेचे वचन, श्री सद्गुरु बोलती हासोन, आमचे बोल सत्य जाण, तुझे वाक्य निर्धारी न पा. काय म्हणाले, हसले आणि काय म्हणाले, हो माझे बोल तर खरे ठरणारच आहे, परंतु आता तुझे बोल खरे ठरवण्यासाठी काय करेन, राहीन मी तुझ्याजवळ. तू ते होताची पुत्र दोनी, निरोप द्यावा संतोषोनी, मगन राहे ऐक जननी, बोल आपुले सत्य करी. काय म्हणाले हो सद्गुरू. आईनं काय मागितलं होतं, एक पुत्र होईपर्यंत तू माझ्याजवळ थांब. तर सद्गुरू काय म्हणाले, एक नाही 2 पुत्र होईपर्यंत मी काय करतो, तुझ्याजवळ थांबतो, परंतु नंतर तुझा बोल म्हणजे मला जाऊन द्यायचं परत, असं सद्गुरू आईला म्हणाले. संवत्सर एक तुझ्या घरी, राहू माते निर्धारी, वासना पुरतील तुझ्या जरी, मग निरोप दे मज. मी काय करीन, संवत्सर राहील, खूप दिवस राहील तुझ्याजवळ, जोपर्यंत तुझ्या वासना काय होत नाहीत, पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत काय मी तुझ्याजवळ राहील. तुझ्या वासना ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळेस काय कर, मला निरोप दे. ऐसे करून या निगुती, राहिले श्री सद्गुरु अति प्रीती, वेदाभ्यास शिकवती, शिष्य वर्गा भोवतासी. असं म्हणून सद्गुरू तिथेच राहिले, अति प्रीतीनं अति आवडीनं तिथे राहिले. आणि सगळ्यांना काय शिकवायला लागले, हो शिष्य वर्गाला काय शिकवायला लागले, वेदाभ्यास. नगर लोक विस्मय करती, अभिनव झाले ऐसे म्हणती, बाळ पहावो वर्षे साती, वेदचारी सांगत असे. आता लोक लागले आश्चर्य करायला. लोकांना काय हो, आश्चर्य करायचं, नावं ठेवायची, हेच लोकांचं काम आहे. लोक म्हणजे कोण हो, विषय विकार. मग सगळेजण काय करायला लागले, आश्चर्यचकित व्हायला लागले, की काय आश्चर्यच करत होते, की काय हो 7 वर्षाचं बाळक काय करतंय, 4 वेद कसं काय सांगतंय. विद्वान आहुन विद्वान विद्यार्थी, तिन्ही वेद पडती, षटशास्त्री जे म्हणवती, तेही येती शिकावया. 7 वर्षाचं बाळक आणि त्याच्याकडे शिकायला कोण येतंय, विद्वान आहुन विद्वान. 3 वेद ज्यांना येता येतात ते सुद्धा कुठं येत आहेत, सद्गुरूंकडं शिकायला येत होते. मोठमोठे पंडित येणे परितया घरी, राहिले श्री सद्गुरू प्रीती करी, माता झाली गरोदरी, महानंद करीत असे. सद्गुरू तिथंच राहिले आईजवळ. आणि मग आई काय झाली हो, गरोदर राहिली. नित्य पूजिती पुत्रासी, ठेवूनी भाव कुळदैवत ऐसी, निधान लादे एखाद्यासी, काय सांगो संतोष त्यांचा. काय हो, त्यांना एवढा आनंद होत होता की आपलं बाळक एवढं हुशार आहे. कारण का हो, पूर्वजन्मातच तिनं काय हो तसं बाळक मागवून घेतलेलं. म्हणजे सद्गुरूंना मागणीच तिनं तशी केलेली, काय हो मला तुझ्यासारखाच पुत्र व्हावा. मग तसं पुत्र झालेला पाहून तिनं काय हो, दोघं पती पत्नी आपलं कुळदैवत म्हणूनच मुलाची पूजा करायचे. आणि खूप त्यांना काय हो आनंद होत होता, खूप संतोष होत होता. तव 9 मास झाली अंतवतनी, माता झाली प्रसूती, पुत्र झाले युग्म ख्याती, अति सुंदर पर्येसा. काय हो, आई काय झाली, नंतर काय झाले हो, आईनं मुलाला काय दिला, जन्म दिला. पुत्र झाले म्हणजे 2 मुलं झाली आणि ती पण खूप सुंदर झाली. पुत्र झाले उल्हास थोर, मात्या पित्या संतोष फार,
आशीर्वचन असे श्री सद्गुरु असत्य केवी होईल. सद्गुरूने दिलेला आशीर्वाद कसा खोटा ठरणार आहे. 2 मुलं झाले एकदाच. या कारणे श्री सद्गुरु वचन सत्य मानावे विद्वजन. जैसे असेल अंतकरण तैसे होईल परेसा. म्हणून सद्गुरु वचन काय मानायचंय हो. सद्गुरु काय म्हणतात. सद्गुरु वचन सत्य मानायचंय आणि जैसे असेल आपल्या अंतकरणात जसा भाव असेल सद्गुरूंविषयी तसे काय होणार आहे हो. प्राप्ती होणार आहे.